आज आपण हरणाचे बलिदान ही गोष्ट वाचणार आहोत. एक राजा होता. त्याला हरणाच्या शिकारीचा खूप छंद होता. शिकारीसाठी तो एकटाच आपल्या घोड्यावर स्वार होऊन जंगलात जायचा. तो चांगला नेमबाज होता. तो नेहमी पलट्या हरणाची शिकार करायचा. जंगलातली हरणे राजाला ओळखत. राजा जंगलात शिरला, शिकार करायला आला की सगळ्या हरणांना लक्षात यायचे आणि मग त्याची पळापळ व्हायची. एके दिवशी राजा जंगलात हरणाची शिकार करण्यासाठी गेला. आज जंगलात जे हरिण सर्वात सुंदर दिसेल त्याचीच शिकार करायची असे त्याने मनोमन ठरवले होते. हरणाचा एक कळप राजाच्या नजरेसमोरून पळत गेला. दुसरा कळप देखील गेला, पण त्या कळपामध्ये एकही सुंदर हरिण दिसले नाही. तेवढ्यात हरणाचा तिसरा कळप त्याच्या समोरून पळत जाऊ लागला. त्या कळपात मात्र त्याला एक सुंदर हरिण दिसली. ती सावकाश पळत होती. राजाला ती फार आवडली. त्याने बाण सोडला. तेवढ्यात एक हरिण उडी मारून त्या हरणीच्या आड आला. राजाचा बाण त्या हरणाच्या शरीरात घुसला. त्यामुळे हरणीचा जीव वाचला. राजाच्या मनात विचार आला, अशा प्रकारे हे हरिण माझ्या लक्षाच्या आड का बरं आलं असेल? राजा घोड्यावरून खाली उतरला आणि मरून पडलेल्या त्या हरणाकडे गेला. ती हरिणी मान खाली घालून त्या हरणाजवळ उभी होती. ती हरिणी काही दिवसातच पिल्लांना जन्म देणार असल्याचे राजाच्या लक्षात आले. म्हणून त्या हरिणीसाठी आणि तिच्या पोटातील पिल्लांसाठी त्या हरणाने स्वतःचे बलिदान दिले होते. हे पाहून राजा नतमस्तक झाला. पशूंमध्येही एकमेकांबद्दल प्रेम व करुणा ह्या भावना असतात याची राजाला प्रचिती आली. आपल्या हातून हे कृत्य घडल्यामुळे त्याला खूप वाईट वाटले. मग त्याने तिथे प्रतिज्ञा केली की यापुढे कधीही कोणत्याही प्राण्याची शिकार करणार नाही.